वेलकम ऑल डिअर स्टुडंट्स. या व्हिडिओमध्ये आपण जेम्स शर्ले लिखित डर्ज या पोएमवरील लॉंग आन्सर क्वेश्चन बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, डर्ज इज अ व्हेरी ब्युटिफुल पोएम रिटन बाय जेम्स शर्ले. सो धिस जेम्स शर्ले वॉज अ इंग्लिश पोएट अँड अ ड्रामॅटिस्ट, and he was educated at the University of Cambridge and went on to work as a schoolmaster at St. Albans Grammar School, where he is said to have written his first play. Okay, so this present a poem, that is present lyric, is an excerpt from Shirley's play The Contention of Ajax and Ulysses, which was first published in 1659. A dirge is a song or piece expressing lament and grief for the dead. In this excerpt, Shirley talks of the futility of taking pride in earthly glories and material riches, as none of these can make one immune to the merciless hands of death. Power, glory, and riches all succumb to death in the end. Shirley ends the poem with a reminder to the reader that a just life and good deeds are the only things that will always be remembered. तर अशी हे एक सुंदर कविता या ठिकाणी आहे डर्ज नावाची. डर्ज म्हणजे ॲक्च्युअली काय आहे तर हे आपण मागच्या यामध्ये बघितलेलंच आहे की प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर व्यक्त केलेल्या ज्या दुःखद भावना असतात गीत रूपामध्ये, त्याला डर्ज म्हटलं जाते, त्याला लॅमेंट असं म्हटलं जातं. तर एका सुंदर विषयाला टच करणारी ही कविता, यामध्ये कवी जेम्स शर्ले हे जीवनामधल्या ज्या मटेरियल गोष्टी आहेत, जे वैभव आहे, ज्या भौतिक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या कशा निरर्थक आहेत याविषयीचं भाष्य करत आहेत आणि आपल्या रीडर्सला, सगळ्या वाचकांना एक जीवनाचं सत्य उलगडून दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. चला तर मग पाहूया पोएमवरचा हा लॉंग आन्सर क्वेश्चन. लॉंग आन्सर क्वेश्चनचं ॲन्सर लिहित असताना तुम्हाला पहिल्यांदा हे इंट्रोडक्शन लिहिण्याची आवश्यकता आहे. हे इंट्रोडक्शन त्या ठिकाणी तुम्ही लिहायचं. बघा ते काय आहे. डर्ज इज ए लिरिक टेकन फ्रॉम शर्लेस प्ले द कंटेन्शन ऑफ अजॅक्स अँड युलिसिस. अ डर्ज इज ए सॉन्ग or piece expressing lament for the dead. Here, the poet talks about the futility of taking pride in earthly glories and merciless hands of death. Power, glory, and riches all succumb to death in the end. Shirley ends the poem with a reminder to the reader that a just life and good deeds are the only things that will always be remembered. याचा अर्थ असा आहे की डर्ज हे एक गीत आहे जेम्स शर्लेच्या एका नाटकामधून घेतलेलं. त्या नाटकाचं नाव आहे द कंटेन्शन ऑफ अजॅक्स अँड युलिसिस. ॲक्च्युअली डर्ज हे गीत म्हणजे मृत व्यक्तीच्या निधनानंतर व्यक्त केलेल्या शोक भावना आहेत. या ठिकाणी कवी जीवनामधील, मानवी जीवनामधील ज्या मटेरियल गोष्टी आहेत, भौतिक गोष्टी आहेत, फिजिकल प्लेजर्स आहेत, वैभव असेल, ओके, आपल्या अचिव्हमेंट्स असतील, तर त्याच्या निरर्थकतेविषयी भाष्य करून राहिला आहे. ह्या सर्व गोष्टी मृत्यूच्या हातामध्ये कशा शक्तिहीन बनतात हे तो या ठिकाणी उलगडून दाखवतो आहे. पॉवर, ग्लोरी अँड रिचेस म्हणजे आपली शक्ती, आपलं वैभव, आपली श्रीमंती, ह्या सर्व गोष्टी शेवटी मृत्यूच्या स्वाधीन होणार आहेत. या पोयमचा शेवट करत असताना शर्ले असं सांगतो आहे, आठवण करून देतो आहे वाचकांना की या जीवनामध्ये फक्त माणसाची सत्कर्मच शिल्लक राहतात. त्याच्या हातून घडलेली जी चांगली कृत्य आहेत तेच अजरामर होतात. बाकीच्या सर्व भौतिक गोष्टी आपल्याला याच ठिकाणी ठेवून जाव्या लागतात. पर्टिक्युलरली मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इंडियन फिलॉसॉफीने जेम्स शर्ले प्रभावित झालेला होता. भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान असेल, आपल्या वेदांमधलं जे तत्त्वज्ञान असेल, त्याच्याविषयी जेम्स शर्ले या ठिकाणी बऱ्याचदा आपल्याला भाष्य करताना दिसतो आहे. तर बघू यावरचा लॉंग आन्सर क्वेश्चन. बघा हा आहे. गिव्ह द जिस्ट ऑफ द पोएम डर्ज. डर्ज या कवितेची मध्यवर्ती कल्पना सांगा. अँड हिअर इट इज. आय रीड इट केअरफुली. यू हॅव टू लिसन इट अँड सी ॲट इट. Dirge is a philosophical poem
It is written by James Shirley. The poem shows death as conqueror. Death has the equality for all. All the accomplishments of noble families will not have any difference to death. We do not have any armor or protection from the death. Man is bound to die. Death puts its icy hand equally on all. The crown and scythe lay together in dust. Men can have victory in battlefield, but in the end of life, they have to bow before death. Strength and courage also comes to an end. We become powerless and helpless when we die. No achievement stands permanently. A person who is a victor becomes victim of death. The winners are also sent to tombs. It is true that man can die, but his actions do not die. The great deeds of men are not buried in dust. These good deeds are the only substantial things in life. In this way, the poem deals with the futility of human pride before death. The poem has an optimistic tone of doing great and good deeds. अशा पद्धतीने या पोएमवरचा हा लॉंग आन्सर क्वेश्चन असणार आहे. आणि आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पोएमवरचा कोणताही लॉंग आन्सर क्वेश्चन जो 5 मार्कांसाठी विचारला जाईल त्याकरिता तुम्हाला त्या पोएमची पूर्ण मध्यवर्ती कल्पना रंगवायची आहे. त्याची सेंट्रल आयडिया काय आहे, त्याचा थीम काय आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी मांडायचं आहे. म्हणून पोएमच्या बाबतीत तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की त्याचा सार तुमच्या उत्तरामध्ये आला पाहिजे. ठीक आहे. जसं या डर्जमधला जो एकंदर टोटल जिस्ट आहे तो या आन्सरमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे की या पोएमच्या मार्फत कवीला नेमकं काय कळवायचं आहे, म्हणून त्याला काय संदेश द्यायचा आहे. तो साध्या इंग्लिशमध्ये आपण हे लिहिलेलं आहे, तुम्हाला ते माहिती झालेलं आहे आणि म्हणून तुम्ही हे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा, ते पाठ करा, ते म्हणून पहा. ओके, जेणेकरून जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपली होईल. ओके, थँक्यू व्हेरी मच. लेट अस मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ with another topic, another lesson or another poem. Thank you very much.